हाय, नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या किचनमध्ये खीरपुरीची थाळी बनली होती. छान वाटते ना? चला तर मग रेसिपी बघितलीच पाहिजे. इथं मी बटाटे आणि वाटाण्याची भाजी तयार करून घेतली. 2 उभे मोठे कांदे कापून घेतलेत. 2 टॅमॅटोची पेस्ट करून घेतलेली. ते ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायची. नंतर गरम मसाला ह्याच्यात ॲड होणार आहेत. सुके मसाले, गरम मसाला, हळद, चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि इथं मी भाजी ॲड करून ही भाजी तयार करून घेतली. इथं खिरीची तयारी अर्धा लिटर मी दूध उकळत ठेवलं होतं. नंतर अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे, जे आपण तांदूळ खातो ते मिक्सरमध्ये दरदर वाटून घ्यायचं आहे. नंतर धुवून घ्यायचं आहे ते आणि त्या दुधामध्ये शिजत ठेवायचं आहे. शिजताना मनुके टाकायचे, म्हणजे छान त्याचे टम्म फुगून येतात. तांदूळ अर्धे शिजले की 2 मोठे चमच मी साखर ॲड केली. नंतर 1 चमच इलायची पावडर टाकली त्यात आणि ही खीर तयार करून घेतली. खूप छान खीर होती ही. जसं ते शिजल तांदूळ तसं ते दूध घट्ट होऊन जातं आणि छान खीर तयार होते. नंतर खीर झाल्यानंतर माझी पुरीची तयारी. इथं मी गव्हाच्या पिठाची पुऱ्या केलेल्या आहेत. चवीनुसार मीठ, हळद टाकून आणि त्यात थोडे जिरे टाकायचे आणि पुऱ्या तयार करून घ्यायच्या. नेहमी पुऱ्या तयार करताना लोखंडी कढई वापरायची आणि जेवढं लागेल तेवढंच आपल्याला तेल घालायचं आहे, जास्त तेल ओतायचं नाही. 1 किंवा 2च पुरी टाकून तुम्ही पुऱ्या तळून घ्या. जास्त तेल हे ॲड झालं की ते नंतर मग जळलेलं तेल खाण्याचं आपल्याला चांगलं नाही म्हणून. हे बघा किती छान पुऱ्या झाल्यात. ह्याच्यात काहीच मी मिक्स केलं नाही, मैदा नाही, सुजी नाही, काहीच नाही, फक्त प्लेन गव्हाच्या पुऱ्या आहेत त्या. छान होतात एकदम. इथं मी पालकाची भजी तयार केलेली. पालक छान धुवून साफ करून घेतला. त्याचं बेसनमध्ये मसाले ॲड केले. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि थोडंसं सोडा टाकलेला मी आणि छान ही भजी तयार करून घेतली. किती छान दिसतात बघा. कांदा भजी नेहमीच आपण करतो, म्हटलं काहीतरी वेगळं जरा, म्हणून इथं पालक भजी केल्यात. आपल्याला चहासोबत वगैरे खायला पण छान आहे. ते पालकाची भजीची रेसिपी खूप सोपी आहे. जशी आपण कांद्याची भजी बनवतो तशीच कांद्याच्या ऐवजी पालक ॲड करायचा आणि ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे. खूप छान होतात खुसखुशीत. नंतर माझी थाळी मी तयार केलेली आहे. हे बघा छान झालेत ना भाजी. इथे मी थाळी तयार केलेली आहेत. भाताची मी वाटी काढून ठेवली. चवीनुसार लोणचं ॲड केलेलं आहे. नंतर भाजी आपण बनवलेली बटाटा वाटाण्याची, तांदळाची खीर आणि इथे मी कोशिंबीर केलेली आहे. कांदा, टॅमॅटो आणि काकडीची. दही घट्ट घ्यायचं, चाट मसाला, चवीनुसार मीठ, लाल तिखट टाकून नंतर इथे मी पालक भजी ठेवलेली आहेत आणि आपण तयार केलेल्या पुऱ्या. थाळीला टेस्ट येण्यासाठी लिंबू तर हवंच. मस्त खावा, स्वस्त राहा. माझी रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी गुढीपाडवा.